नमस्कार. नारायण धारप लिखित अत्रारचा फास या कथासंग्रहाचं वाचन आपण सुरू केलेलं आहे. मागील काही भागांमध्ये केशवगढी या पहिल्याच कथेचं वाचन आपण ऐकलेलं आहे. आजच्या भागापासून आपण सुरू करतोय अत्रारचा फास या कथासंग्रहातील दुसरी कथा सूड. ही सूचना देणे आवश्यक आहे की या कथेतील गावांची आणि पात्रांची नावे संपूर्ण काल्पनिक आहेत. नावात किंवा गावाच्या उल्लेखात काही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. देशपांड्यांच्या घरात मला जागा कशी मिळाली याचं अनेकांनी नवल केलं. कदाचित त्या गावाला मी संपूर्ण नवखा असल्याने मला प्रत्येक घराची आणि त्यातल्या माणसांची अजिबात माहिती नव्हती. निवाठीतल्या कोणाचीच देशपांड्यांना जागेबद्दल विचारायची छाती झाली नसती. गेली कित्येक वर्ष कोणी त्या बंद दरवाजावर थापही मारलेली नाही. तसे निवाठीकर भेकड खास नाहीत, पण ते देशपांडेंच्या वाटेला जात नव्हते एवढं मात्र खरं. मला गावात जागा हवी होती आणि बंद दारा खिडक्यांचे ते घर पाहून मी दारावर थाप मारली. वेळ दुपारी 2-2:15 होती. दुपारची शांतता मोठी अनैसर्गिक वाटते. निदान शहरातून आलेल्या मला तरी तसं वाटलं. सिमेंटचा पांढरा शुभ्र रस्ता दुपारच्या उन्हात लकलकत होता. दोन्ही बाजूंना मरगळलेली झाडं होती. ती संपली आणि गावातली घरं लागली. आत कोणी राहत असेल असं वाटूच नये इतकी सामसूम. देशपांड्यांचं घर उजवीकडून 5वं होतं. निरुद्योगी मन किती लहान सहान गोष्टी टिपून घेतं याचा हा पुरावा. जास्तीत जास्त नाही म्हणतील, आणखी काय होईल असा विचार करून मी अंगणात शिरलो आणि दारावर थाप दिली. गावात वीज आली होती, पण या घरात विजेच्या तारा पोहोचल्या नव्हत्या. दारावर घंटेचे बटनही नव्हते. बाहेर सर्वत्र इतकी शांतता नसती तर तो हालचालीचा आवाज मला ऐकूही आला नसता आणि मी बाहेर पडलो असतो. पण मी तो आवाज ऐकला. दाराच्या आतल्या बाजूस कोणीतरी उभं होतं. कपड्यांचा आवाज, पाय जमिनीवर घासल्याचा आवाज सगळं व्यवस्थित कानावर येत होतं. पण जे कोणी दारामागे उभं होतं ते नुसतंच उभं असावं. दार उघडण्याची काही खूण दिसेना. निरुद्योगी मनाचा आणखी एक अव्यापारेषु व्यापार. दारामागे कोण आहे, असे का उभे आहे, कशाची वाट पाहत आहे, मी निघून जाण्याची, मग दार उघडून तसं सांगत का नाही. किंचित रागाने मी दारावर आणखी एक थाप दिली आणि जरा मोठ्याने म्हणालो, आत कोणी आहे का, जरा दार उघडा. दार उघडत होते. 1 कडी, 2 कड्या, 3 कड्या काढल्याचा आवाज आला आणि दार जरासे उघडले. कोण आहे, काय हवं, एक थकलेला आवाज आला. आत इतका काळोख होता की मला बोलणारी व्यक्तीसुद्धा दिसत नव्हती. इतर काही दिसणं तर दूरच राहिलं. मी परगावाहून आलेलो आहे, राहायला जागा शोधतो आहे. तुमच्याकडे त्याचीच चौकशी करायची होती. कोणी सांगितलं इथे चौकशी करायला. आवाज चिडचिडा आणि संशयी झाला. बोलणारी स्त्री असावी असा समज होता. कोणीही नाही, मी कोणाशी बोललेलोही नाही. दार आणखी उघडले. बोलणारी व्यक्ती मागे सरली. आत या, उघड्या दारात बोलणं नको. आत्तापर्यंतच्या घटनांचा मनावर एक अनिष्ट परिणाम झाला होता आणि क्षणभर वाटलं होतं की आत पाऊल टाकूच नये. पण तो विचार टिकला नाही. मी आत गेलो. माझ्या मागे दार परत लोटले गेले. आधीच मी बाहेरच्या कडक उन्हातून आलेला, त्यात खोलीत अंधार. मला तर काही क्षण अगदी आंधळ्यासारखं झालं. काही म्हणजे काही दिसेच ना. काही क्षणांनी नजर साफ झाली. मी एका बऱ्याच मोठ्या खोलीत दिवाणखान्यात म्हणा उभा होतो आणि माझ्यापासून 5-7 पावलांवर एक म्हातारी स्त्री उभी होती. तिच्याकडे पाहण्याआधी मी खोलीवरून एक नजर फिरवली. भिंतींना बऱ्याच तसबिरी होत्या आणि खाली बऱ्याच खुर्च्या रांगेने मांडून ठेवल्या होत्या. मग माझं लक्ष बाईकडे गेलं. त्यांच्या अंगावर गडद रंगाचं पातळ होतं. त्यामुळे मागच्या अंधाऱ्या पार्श्वभूमीवर गोरापान चेहरा, पांढरे केस आणि गोरे हात हे अगदी उठून दिसत होते. त्यांची स्तब्धताही एखाद्या चित्रासारखी होती. हातावर हात ठेवून त्या उभ्या होत्या आणि माझ्याकडे पाहत होत्या. मला जागा मिळण्यासारखी आहे का, घसा साफ करून मी म्हणालो. आम्ही आजवर कधी भाडेकरी ठेवले नाहीत. त्या बोलून थांबल्या. यापुढेही ठेवणार नाही असं म्हणाल्या नव्हत्या. प्रवासाने आणि उन्हातल्या चालण्याने मी थकलो होतो. एखाद्या खुर्चीत अंग लोटून द्यावंसं वाटत होतं, पण त्या बसा म्हणेपर्यंत मला उभं राहणंच भाग होतं.
पण आता जमाना बदललेला दिसतोय. त्या जवळजवळ घरात स्वगतच बोलत होत्या. कानावर येतं काही काही. आळीतल्या सगळ्यांनीच परकी माणसं घरात घेतलीत. विजेचे दिवे लावलेत, रेडिओ घेतलेत. मग एकदम मान वर करून अचानकपणे म्हणाल्या, तुम्ही काय करता? इथल्या बँकेचा एजंट म्हणून आलो आहे. एकटे आहात की बायका मुलं आहेत? बायका मुलं आहेत, मी हसत म्हणालो. पण इथे मी एकटाच राहणार आहे. वर्षभरात बदली होण्याची शक्यता आहे. त्यांचा जागा देण्याकडे कल वळत होता हे माझ्या ध्यानात आलं आणि आणखी काहीही न बोलण्याचा शहाणपणा मी केला. जरा वेळाने त्या म्हणाल्या, तुम्ही समंजस भले माणूस दिसता. जागा द्यायला मला काही हरकत दिसत नाही. पण काही गोष्टी आधीच सांगते, त्या ऐका आणि मग तुमचं तुम्ही ठरवा. मी एकटी असते. गेले कित्येक वर्ष एकटीच आहे. माझ्याबद्दल आणि वाड्याबद्दल निवाठीत नाना प्रवाद आहेत. लोक नाही नाही ते बोलतात. वाडा पछाडलेला आहे म्हणतात. बोलू देत. त्यांना त्यातलं काय कळणार? तुम्ही जागा घेतलीत तर तुमची सगळी सोय तुम्हाला करावी लागेल. वाड्यात वीज नाही नि ती यायचीही नाही. एका बाजूच्या 2 खोल्या तुम्हाला देईन, पण तरी त्या घरातल्याच आहेत, स्वतंत्र नाहीत. माझी तशी फार वर्दळ नाही, पण जी काय आहे ती मात्र चालूच राहील. तुमच्याकडे कोणी आलं तर दिवसा उजेडीच येऊ द्या, रात्री अपरात्री नको. मी अजूनपर्यंत तरी त्यांची एकच खोली पाहिली होती आणि त्या इतक्या अटी घालत होत्या. त्याही वेळी मला त्यांचे आभार मानून बाहेर पडता आलं असतं. पण मी म्हणालो, मला खोल्या दाखवा, भाड्याचंही सांगा. उत्तरेकडच्या 2 खोल्या मी त्याच संध्याकाळपासून घेतल्या. माई देशपांडे वयाने 65च्या आसपास होत्या. ही सर्व माहिती मला बाहेरून समजली आणि मी आणि माई परस्परांना क्वचितच दिसत होतो आणि त्याहूनही कमी वेळा परस्परांशी बोलत होतो. देशपांडे हे त्यांचं माहेरचं नाव. त्यांनी लग्न केलंच नव्हतं. एवढंच नाही, अगदी मागच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या 2 बहिणीही त्यांच्याबरोबरच राहत होत्या. एक थोरली आणि एक धाकटी. तिघी अविवाहितच होत्या. गावातल्या वृद्ध माणसांची सर्वात जुनी आठवण आपल्या 3 मुलींना घेऊन निवाठीला आलेल्या देशपांडे मास्तरांची होती. लिहिता वाचता येत होते म्हणून ते देशपांडे मास्तर. तसा त्यांचा व्यवसाय ठराविक नव्हता. कोणाचे कागदपत्र लिहून दे, कोणाचा अर्ज लिहून दे, इथपासून ते होतकरू वकिली सल्ला देण्यापर्यंत, आडतीच्या लहान सहान व्यवहारापासून ते सावकारीपर्यंत देशपांडे मास्तर सर्व काही करीत असत. डोंगर माथ्यावर माणूस चढला की तो पाय धुवून टाकतो. मग तो कोणत्या मार्गाने वर आला याची कोणी चौकशी करीत नाही. देशपांडे मास्तरांनी वाडा घेतला. ते खऱ्या अर्थाने स्थानिक गावकरी झाले आणि गावात मिसळून गेले. मुलींची लग्ने मास्तरांनी केलीच नाहीत. का केली नाही कोणालाच सांगता येत नव्हते. मास्तर कुठल्याशा आजारात वारले तेव्हा थोरली ताई 30 वर्षांची होती. तिच्या खालची माई 26 वर्षांची आणि सर्वात लहान सुशीला 22 वर्षांची होती. ताई बरीचशी वडिलांसारखी दिसायला होती. याचा अर्थ कुरूप होती. माई 10 जणींसारखी होती आणि सुशीला मात्र सुंदरात गणना होण्यासारखी होती. मास्तरांनी मुलींसाठी बरेच पैसे मागे ठेवले आहेत अशीही गावात वदंता होती. विवाह करायचा झाला असता तर त्या तिघींना कोणतीच अडचण भासली नसती आणि सुशीलाला तर नाहीच नाही. इतकंच काय, पण हस्ते परहस्ते अनेकांनी सुशीलासाठी मागणीही घातली होती. पण घरातली कर्तीबाई म्हणजे ताई. लग्नासंबंधीच्या प्रत्येक चौकशीला तिचा ठाम नकार येत होता. तिच्याशी वाद घालायची कोणाचीच हिंमत नव्हती. ताई एखाद्या काळ्या कातळासारखी होती. कशाचाच तिच्यावर परिणाम होत नव्हता. समजुतीच्या शब्दाचा नाही किंवा सुरक्षिततेच्या प्रलोभनाचा नाही किंवा आकस्मिक आणि दुर्दैवी घटनांचाही नाही. मला समजलं की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर अशीच एक भयानक घटना त्या घरात घडली होती. अनेकांच्या डोळ्यातून ती घटना अनेक रंगी दिसत होती आणि जरा सूचना द्यायचा अवकाश की प्रत्येकजण त्या विषयावर बोलायला मिटक्या मारीत तयार होत होता. वादातीत घटना एकच होती, सुशीला मरण पावली. त्यामागच्या कारणांबद्दल असंख्य मतभेद होते. दोन्ही कारणे, मृत्यूचे कारण आणि या घटनेकडे नेणारी कारणे. मृत्यू हा अपघाती, नैसर्गिक, स्वहस्ते किंवा परहस्ते येऊ शकतो. सुशीला आजारात वारली, तिने आत्महत्या केली आणि तिला मारण्यात आले. 3ही मतांचे लोक होते. लोकांच्या जिभा विषारी आणि नागिणीसारख्या वळवळतच राहिल्या. पण त्या सर्वांना तोंड द्यायला बेडर ताई खंबीरपणे उभी होती.
डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं होतं आणि पैशासाठी त्या कोणावरही अवलंबून नव्हत्या. तेव्हा कोणाच्या मतांची फिकीर करण्याचं ताईमाईंना कारण नव्हतं. जिभा वळवळल्या आणि काही दिवसांनी थंड पडल्या. तोपर्यंत देशपांडे भगिनी गावातल्या स्त्रियात जरा तरी मिसळत असत. तेव्हापासून तर तेही अजिबात बंद झाले. ताईनेच म्हणायला हवं, निवाटीतला स्त्रीवर्ग वाळीत टाकला होता. त्या घरात काय काय चालतं याबद्दलची बायकांची उत्सुकता विलक्षण होती. तेव्हा अनेकांनी आपलं जाणं येणं चालूच ठेवलं. पण त्यांचं स्वागत इतकं थंड होऊ लागलं की नाईलाजाने शेवटी तेही बंद झालं. कारण अगदी अपमान सहन करून घरात पाय ठेवला तरी प्रवेश बाहेरच्या खोलीपुरताच मर्यादित राहिला. संभाषणाचे विषय भेटायला येणारी काढील तेवढेच, प्रश्नांना उत्तरे हो किंवा नाही एवढीच. तेव्हा मग जाण्यात काय अर्थ? देशपांडेंच्या वाड्याभोवती रहस्यमयतेचं एक कवच तयार झालं. रहस्यमय वातावरणात अफवा मूळ धरतात आणि फोपावतात. तेव्हा देशपांड्यांची वास्तू झपाटलेली आहे हा समज पसरला तर त्यात फारसं नवल नव्हतं. स्वयंपूर्ण व स्वावलंबी माणसं समाजाला नेहमीच प्रिय असतात असं नाही. तेव्हा देशपांड्यांच्या बंद घराबद्दलचा द्वेषही लोकांच्या मनात असणं शक्य आहे. अपरिचिताची भीतीही मनावर मोठं दडपण आणू शकते. त्यातूनही या अफवा निघाल्या असतील. पण अनेकांच्या तोंडून तोच आरोप ऐकल्यावर मनात विचार आल्याशिवाय राहिला नाही की यामागे सत्याचा लहानसा तरी भाग नसेल का? यालाच पुष्टी देणारी एक हकीकत मला निवाटीच्या पोलीस सब इन्स्पेक्टरांकडून कळली. हकीकत अपूर्ण होती पण मोठी सूचक होती. निवाटीचा कासिम भुरट्या चोऱ्या करतो हे सर्वांना माहीत होतं. लहान सहान गुन्ह्यांवरून तो कधी 6 महिने तर कधी वर्षभर अशी तुरुंगाची हवा खाऊनी आला होता. कासिम मोठा हरहुन्नरी होता. अनेकांची अनेक लहान सहान दुरुस्तीची कामं तो करून द्यायचा. पण सज्जनपणे राहायचा कंटाळा आला की त्याला चोरीचा मोह व्हायचा. पुढचा सगळा इतिहास गावाला पाठ होता. गावच्या अळणी आयुष्याला कासिम म्हणजे एक करमणूकच होती. त्याला हद्दपार करण्याच्या सूचनेला सरपंचाने सुद्धा विरोध केला होता. देशपांड्यांच्या घरात कासिमचा कधीच प्रवेश झाला नव्हता. चोरी करण्याआधी यायच्या जायच्या पळवाटा पाहून ठेवायची त्याला संधी मिळाली नव्हती. तेव्हा तो प्रयत्न अविचारीपणाचाच होता. पण एका अमावस्येच्या अंधाऱ्या रात्री त्याने ते साहस केलंच. देशपांड्यांच्या घरापासून चौकी अगदी जवळ आहे. आरडाओरडा होताच कॉन्स्टेबल 5 मिनिटातच तिथे पोहोचला. मला सब इन्स्पेक्टर सांगत होते. घरात दोघीच होत्या तर मी सहज विचारले, तुमच्या ध्यानात आलेलं नाही? आरडाओरडा त्यांचा नव्हता? मग? कासिम ओरडत होता, किंचाळत होता. एखादा वाघ नाही एखादा संबंध मागे लागल्यासारखा किंचाळत पळत होता. मी एकदम ताट उठून बसलो हे सांगायलाच नको. मग पुढे काय? पुढे काही नाही. कॉन्स्टेबल जवळ येताच कासिमने त्याचे हात धरले. मागे कोणीतरी लागलंय असं काहीतरी बरळला. पण लागलीच त्याने भान सावरले आणि तो गप्प झाला. मागून एक शब्द बोलेना. पण त्याचं एकूण वागणं संशयास्पद होतं म्हणून कॉन्स्टेबल आळीत चौकशी करीत निघाला. देशपांड्यांच्या घरात वीज नाही हे तुम्हाला माहीत आहेच. पण आत प्रकाश होता. दार वाजताच थोरल्या बहिणीने दार उघडले आणि पोलीस पाहताच ती एकदम म्हणाली, सापडला का चोर? म्हणजे कासिम त्यांच्याच घरात शिरला होता तर. पण ताईंना ही चोरीची तक्रार नोंदवायची नव्हती. घरातलं काहीच हल्लं नाही असं त्या म्हणत होत्या. कॉन्स्टेबल बिचारा यावर काय बोलणार. तो परत आला. कासिमला सकाळपर्यंत चौकीत डांबून त्याने आपला राग त्याच्यावर काढला. मी दुसऱ्या दिवशी पुढे तपासाचा प्रयत्न केला पण शेवटी हाती काहीच आले नाही. कासिम गप्प आणि ताईही गप्प. पण दोघांची कारणे वेगळी होती. कासिम भेदरला होता, त्याला तो विषयसुद्धा नको होता. पण ताई त्या बोलत नव्हत्या. पण त्यांच्या नजरेत एक छद्मीपणाचे हास्य दिसत होते. असं वाटत होतं की खरा प्रकार काय आहे तो त्यांना माहिती आहे. पण त्यावर बोलायची त्यांची इच्छा नाही किंवा त्यांना ती आवश्यकता वाटत नाही. हसते पर हसते कासिमच्या हकीकतीला एक जास्तच विकृत स्वरूप आले हेही सांगायला नकोच. मला एवढी माहिती पुरवणारे काही मोठे निस्वार्थी नव्हते. त्यांचाही एक हेतू होता. देशपांड्यांच्या घराबद्दल त्यांना विलक्षण उत्सुकता होती. त्यांच्या संभाषणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अनेक प्रश्न येत असत. तुम्हाला तिथे विशेष काही जाणवतं का हो? हा बहुतेकांचा प्रश्न. काही नाही मी म्हणत होतो.
अजून तरी काही नाही. त्यांचे पडलेले चेहरे पाहून जरा हसून पुढे म्हणत होतो. पण मनात विचार येई, कोणी सुखासमाधाने राहिलेलं यांना पाहवतच नाही काय? स्वतःचं आयुष्य खाजगीपणे 4 चौघांच्या नजरेआड जगण्याचा देशपांडे भगिनींना हक्क नव्हता का? त्या घरात काय व्हावं अशी या साऱ्यांची इच्छा होती? धन्यवाद.